श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. केस गळत आहेत, केस ड्राय आणि फ्रीझी झाले आहेत, तर हा घरगुती हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करून बघा. या मास्कमुळे तुमची केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतं आणि हेअर फॉल कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. तर कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर इथे घ्यायचं आहे 2 चमचे मेथी, 2 चमचे आपल्या केसांच्या लेंथवर डिपेंड आहे. तुम्ही 2 चमचे घेऊ शकता. तुमचे केस जर लांब असतील तर मग जास्त लागेल आपल्याला, पण माझे केस नॉर्मल आहे आणि थोडे छोटे आहे, त्याच्यामुळे मी 2 चमचे मेथी घेतले. आणि इथे फिल्टरचंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, दुसरं कुठलं पाणी वापरायचं नाही आहे, नळाचं वगैरे. तर इथे घेतलं आहे मी 1 ग्लास फिल्टरचं पाणी. आणि सकाळी हे काढून घ्यायचं. बघा तुम्ही किती सॉफ्ट झालेलं आहे. आता माझं थोडं जास्त वेळ राहिलेला आहे, त्याच्यामुळे ते जास्त सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही लवकरसुद्धा काढू शकता. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन असतात, जे केसांची मुळं मजबूत करण्यास मदत करतात. तसंच फ्रीझी आणि रफ केस असतील तर ते सुद्धा खूप सॉफ्ट बनवतात. केस गळती कमी होण्यासाठी मेथी फार उपयोगी आहे. आता हे आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान त्याची फाईन पेस्ट बनवायची. आणि राहिले आपल्या केसांवरती ते तरी पण केसांचं निघून जाते. थोडे विंचरले केस की पूर्ण निघून जाते, केसांना कुठलं चिपकून राहत नाही. पण हा मास्क 30 मिनटं ठेवा, जास्त वाळू देऊ नका, कारण तो जास्त वाळला तर तो काढायला खूप जड जातो. त्यामुळे 30 मिनटाच्या वर ठेवू नका. आता तुम्ही दही टाकून पण त्याचा हेअर मास्क मिक्सरमधनं काढू शकता, पण मी आता अशा प्रकारे काढलेला आहे. तर याच्यात टाकायचं आहे आपल्याला दही. दही आंबट असलं तरी चालेल, कारण दही केसांना नैसर्गिक मॉइश्चरायझर देते. त्यामुळे ड्राय आणि रफ केससुद्धा मऊ होतात. केसांना सिल्की आणि शायनी बनवते. स्काल्पला थंडावा मिळतो आणि ड्रायनेससुद्धा कमी करतो. दही हे केसांसाठी नॅचरली कंडिशनरसारखं काम करतं. ते केसांना डीप मॉइश्चराईज करतं. आणि आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये 2 ते 3 चमचे कोकोनट ऑइल, किंवा तुम्ही जे कुठलं हेअर ऑइल वापरत असाल ते सुद्धा टाकलं तरी चालेल. थोडी इव्हियॉन कॅप्सूल टाकली तरी चालेल. तर अशा प्रकारे आपला हेअर मास्क हा तयार झालेला आहे. बरेच जण उन्हाळ्यात रात्री हेअर ऑइल करतात, पण ते उन्हामुळे नको वाटतं. तर तुम्ही अशा प्रकारे जर हेअर मास्कमध्ये ऑइल लावलं तर रात्री लावायची गरज नाही आहे. उलट जास्त फायदेशीर आहे अशा प्रकारे तुम्ही ऑइलिंग केलं केसांना तर अशा प्रकारे आपला हेअर मास्क तयार आहे. आता हा कसा लावायचा हे मी आता तुम्हाला सांगते. आणि केसांचं पार्टिशन करून व्यवस्थित लावायचं आहे. केसांच्या मुळाशी लागलं पाहिजे. जशी आपण मेहंदी लावतो तशा टाईप ते लागलं गेलं पाहिजे. आणि मी एक गोष्ट इथे शेअर करू इच्छिते की तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. असाच तुमचा सपोर्ट ठेवा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हा मास्क पूर्ण केसांच्या मुळांशी लावून घ्यायचा. केसांच्या मुळांशी लागणं मस्ट आहे तो. आणि छान हळूहळू त्याची मसाज करून घ्यायची, कारण मसाज केल्यामुळे आपल्या केसांचं सुद्धा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. तर अशा प्रकारे मी हा मास्क केसांना व्यवस्थित लावून घेत आहे. तो छान तुम्ही केसांना सुद्धा लागला पाहिजे, केसांच्या स्कार्पला सुद्धा लागला पाहिजे. वरवर न लावता तो केसांच्या मुळाशी लावा आणि हळूहळू त्याची मसाज करत राहा. खूप इझी लागतो तो केसांना आपल्या. खूप सॉफ्ट झालेला आहे ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तो तुम्ही जास्त वेळ ठेवू नका. आता मी केस धुवून आलेले आहे, तुम्ही बघू शकता केस किती सुंदर सॉफ्ट. आठवड्यातून 2 वेळा हा मास्क तुम्ही जरूर अप्लाय करा. तर कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचाच बनवेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.